श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातल्या सर्व काही चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. कोणतेही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर आजचा व्हिडिओ उद्या आहे सोमवती अमावस्या आणि 2024 मधली शेवटची अमावस्या आहे. तर या दिवशी आपल्याला बरेचसे सेवा उपाय करायचे आहेत जेणेकरून आपल्या जीवनामध्ये, वैवाहिक जीवनामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला प्राप्त होईल. अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा आपण बऱ्याच सेवा करतो. त्याचबरोबर आपल्या घरातलं दुःख, दारिद्र्य नष्ट व्हावा याच्यासाठी सुद्धा आपण या दिवशी सेवा करत असतो. त्याचबरोबर आपल्यावर असणाऱ्या पितृदोष दूर करण्यासाठी अमावस्या हा खूप महत्त्वाची आणि अत्यंत शुभ मानली जाते. जेणेकरून आपल्या पितरांच्या शांतीसाठी आपण भरपूर सारे उपाय, तोडगे करू शकतो. दर अमावस्याला आपण काही उपाय जर केले तर नक्कीच घरातली पितृदोष निघून जाते, आपल्यावरचे संकट आर्थिकदृष्ट्या निघून जाते. तसंच उद्या सोमवती अमावस्या आहे. अमावस्याच्या दिवशी केलेले उपाय आणि तोडगे कधीच वाया जात नाहीत. तर उद्या सोमवती अमावस्या असल्याने आपल्याला त्यातील 5 उपायापैकी एक तरी उपाय केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आपल्याला नक्कीच प्राप्त होईल. आपला पितृदोष असेल, आपल्याला घरामध्ये मंगल कार्य घडत नसेल तर या दिवशी केलेल्या उपायाने घरात मंगल कार्य घडतील. पितृच्या शांतीसाठी हा दिवस खूप शुभ मानला जातो. तर या दिवशी पितरांना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला पितृदोष नष्ट व्हावा याच्यासाठी अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी उंबरठ्याच्या बाहेर आपल्याला 2 दिवे लावायचे आहेत दक्षिणेकडे तोंड करून आणि आपल्या पितराचं स्मरण करून आपल्याला पितरांच्या स्मरणार्थ हा दिवे 2 लावायचे आहेत आणि नमस्कार करायचा आहे दक्षिणेकडे तोंड करून. त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे या दिवशी अमावस्याच्या दिवशी पितरांना शांती प्राप्ती व्हावी याच्यासाठी आपण पिंडदान किंवा श्राद्ध तर्पण करू शकतात. तर बरोबर आपल्याला दर अमावस्याला आपण कर्पूर होम करत असतो. पण ज्यांना दर अमावस्याला कर्पूर होम करणं शक्य होत नसेल तर त्यांनी उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरामध्ये कर्पूर होम नक्की करावा. अगदी महत्त्वाचा आणि आपल्या घरामध्ये सुख शांती प्राप्तीसाठी कर्पूर होम हा अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण कुंकुमार्जन शक्य होत असेल तर उद्या कुंकुमार्जन सुद्धा करा. लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्येच्या दिवशी केलेलं कुंकुमार्जन खूप प्रभावी असे ठरत असते. उंबरठ्यावरती 7 कापराच्या वड्या आपल्याला जाळायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामधली जी निगेटिव्हिटी आहे, निगेटिव्ह शक्ती आहे ते बाहेर जाण्यास आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर उद्या सकाळी सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्यदेवाला आपल्याला जल अर्पण करायचं आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य मिळेल आणि आर्थिक परिस्थिती आपली सुधारण्यास आपल्याला मदत होईल. त्याचबरोबर उद्या हळदीचं लेपन मेन उंबरठ्यावरती नक्की करावे. त्यानंतर दही भात पितराच्या स्मरणार्थ आपल्याला दही भाताचा नैवेद्य बाहेर ठेवायचा आहे. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि संध्याकाळी तिथेच एक तेलाचा दिवा लावा. पिंपळाच्या झाडाखाली बसून पितृसूक्ताचे पठण नक्की करावे. यामुळे तुमच्या पूर्वजांना आनंद होतो. त्याचबरोबर आपल्याला संध्याकाळी सुद्धा सोमवती अमावस्येच्या दिवशी पिठाचा दिवा तयार करा आणि दिवा आपल्याला तो नदीत सोडून द्यायचा आहे. शक्य होत असेल तर हाही उपाय तुम्ही नक्की करून बघा. त्याचबरोबर सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करा. यामुळे शत्रूंचा नाश होतो. शनी जो दोष आहे त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळते. त्यामुळे तुम्ही घरात कोणत्याही ठिकाणी बसून सुंदरकांड किंवा हनुमान चालिसाचं पठण करू शकतात. गरुड पुराणात घराच्या गच्चीवर दक्षिण दिशेस दिवा लावून पितृ कवच किंवा पितृस्तोत्राचे पठण करावे. यापैकी एक तरी उपाय नक्की उद्या सोमवती अमावस्येच्या दिवशी करावा.